तर आज आपण बोलणार लैंगिक शोषणाबद्दल जे लहान मुला-मुलींसोबत होतं. ॲक्चुअली हे डिस्कस करणं पॅरेंट्ससाठी खूप कठीण होऊन जातं कारण हा थोडा टॅबू टॉपिक आहे. सेक्शुअलिटी एज्युकेशन हे पण खूप जास्त टॅबू टॉपिक आहे. पण त्याच्यात जर आपल्या मुलं-मुलींना आपल्याला वाचवायचं असेल तर लैंगिक शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. त्यांना लैंगिक शोषणापासून वाचणं हे पण खूप महत्त्वाचं होऊन जातंय. जनरली लोकं किंवा पॅरेंट्स हे त्यांच्या मुला-मुलींना हे सांगू नाही शकत बिकॉज ऑफ ऑब्व्हियस रिझन्स. कारण एक रिझन असा आहे की त्यांना स्वतःला माहीत नसतं किंवा त्यांना टेन्शन नसतं द्यायचं की मुला-मुलींना की तुमच्यासोबत असं काही होऊ शकतं किंवा या मिसकन्सेप्शनमध्ये ते पॅरेंट्स असतात की हे छोटे आहे मुलं त्यांच्यासोबत असं काही होणारच नाही. पण असं काही नसते. ॲक्चुअलमध्ये आपल्याला त्यांना एज्युकेशन द्यावंच लागते कारण जसं फायर ड्रिल होतं ना शाळेमध्ये किंवा कुठे ऑफिसेसमध्ये जसं की आग लागल्यानंतर काय करायचं ते आपल्याला आधीच शिकवून देतात. आग लागल्यानंतर काय करायचं. तर तसंच इथे सुद्धा जर आपण त्यांना लैंगिक शोषणापासून कसं वाचवायचं किंवा लैंगिक शोषण काय आहे हे त्यांना आधीपासून समजून ठेवलं तर ते जास्त सर्व्हाइव्ह करू शकतील आणि त्याच्यासोबत डील करू शकतील आणि तुम्हाला सांगू शकतील. ऑर एल्स खूप जास्त कठीण होऊन जाईल त्यांना सांगणं कारण त्यांना स्वतःलाच समजत नसते की ॲक्चुअली त्यांच्यासोबत होत काय आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी आपण त्यांना लैंगिक शिक्षण देणे हे खूप जास्त महत्त्वाचं होऊन जाते. त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हे समजवणं खूप जास्त गरजेचं होऊन जाते. जनरली वाईट स्पर्श जो होतो तो फिजिकली डॅमेजिंग नसतो. तुम्हाला इंज्युअर नाही करत, तुम्हाला मारहाण नाही करत. तर जनरली असं समजलं जाते की सेक्शुअल अब्यूज किंवा लैंगिक शोषण हे खूप जास्त फिजिकल नसतं. ते फक्त बघल्यामुळे कंटिन्यू किंवा टचिंगमुळे जे टच हार्मफुल नसते आणि त्यानंतर स्वतःचे प्रायव्हेट अंग त्यांना दाखवणे किंवा त्यांचे लहान मुला-मुलींचे पॅन्ट वगैरे खाली करून त्यांचे प्रायव्हेट अंग बघणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत सेक्शुअल अब्यूज असतात. त्यानंतर व्हर्बली शिव्या देणे हे सुद्धा लैंगिक शोषणाचा एक भागच झाला. तर आपल्या मुली-मुलींना हे शिकवणं, की त्यांचे जे प्रायव्हेट पार्ट्स आहे किंवा अशा काही गोष्टी त्यांच्यासोबत करणं, जे त्यांना चांगलं नाही वाटत किंवा असं थोडं वेगळं वाटते, जे अजीब वाटते किंवा घाबरल्यासारखं वाटते. अशा गोष्टींपासून त्यांना सावध करणे हे आपलं ॲज अ पॅरेंट्स काम होतं. कारण त्यांना ते समजत नाही. आपल्यालाच त्यांना ते समजून सांगतात, की असं जर काही झालं तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा. जनरली 80 to 90% हे ज्या गोष्टी घडतात किंवा लैंगिक शोषण येते, हे त्यांच्या घरीच होते किंवा एका फ्रेंडच्या घरी किंवा कोणत्या रिलेटिव्हच्या घरीच होते. आणि जनरली हे जास्तीत जास्त आपल्या घरी होते आणि कोणतरी फॅमिली मेंबर किंवा कोणता फ्रेंडच आपल्या ओळखीचाच व्यक्ती करतो. दुसरा कोणी करत नाही. जनरली जास्तीत जास्त स्ट्रेंजर्स लोकं करत नाही. आणि याच्यात एक गोष्ट हे पण सांगायची म्हटलं तर रिलेटिव्हज किंवा हे सगळे ओळखीचेच असतात आणि जनरली आपण मुला-मुलींना लहान असं सांगतो, की एल्डर लोकं म्हणजे मोठ्या वयातले लोकं जे तुम्हाला सांगतात तसं तुम्हाला वागावंच लागेल. पण तसं आणि ते मग त्या भानामध्ये जे तुम्हाला सांगितलं असते, त्या भानातच ते त्यांचं ऐकून जातात आणि लैंगिक शोषणाचा जो शिकार होऊन जाते. त्यापासून आपल्याला वाचावं लागेल आणि त्यांना समजावं लागेल, की लैंगिक शोषण काय आहे आणि तुम्हाला हक्क आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे लहान मुला-मुलींना हक्क आहे, की आपल्या शरीरचा काही भाग हा तुमचा प्रायव्हेट आहे आणि त्याला कोणीच हात नाही लावू शकत. वाईट प्रकारे जे तुम्हाला घाबरवतो अशा प्रकारे. हे आपल्याला त्यांना सांगणं खूप गरजेचं होऊन जाते. त्यानंतर जो लैंगिक शोषण करणारे लोकं असतात, ते असं लहान मुला-मुलींना सांगू शकतं, की घाबरवून किंवा पैसे देऊन किंवा चॉकलेट देऊन किंवा मी मोठा आहे तर तुम्हाला माझं ऐकच लावेल, तुम्हाला सिक्रेट ठेवावं लागेल, तुमच्यावर प्रेशर आणू शकतं. तर हे सगळ्या सांगणं गोष्टी त्यांना गरजेचं होऊन जातं, की असं काहीही झालं, तर लवकरात लवकर येऊन आम्हाला सांगणे. त्याच्यासाठी एक ड्रिल जी तयार केली आहे, पाहिली आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला हेच करायचं आहे. असं जर आपल्यासोबत घडत असेल कुठेही, तर जोरात नाही म्हणून ओरडायचं आहे. त्यानंतर तिथून लवकर धावून जायचं आहे आणि आपल्या कोणत्यातरी ट्रस्टेड अडल्ट किंवा आपण ज्याच्यावर विश्वास करतो, ते मोठ्या व्यक्तीला जाऊन सांगायचं. आणि जनरली लहान मुलं-मुली हे खोटं नाही बोलत या बाबतीत. कारण मोस्टली खरंच बोलत असतात. कारण हे खोटं बोलण्यात त्यांच्याकडे काही कारण नसतं. जनरली असं म्हणू शकतात लहान मुला-मुली तुम्हाला, की मला या व्यक्तीसोबत राहणं किंवा खेळणं आवडत नाही. तर तेव्हाच आपल्याला हिंट घ्यावं लागतं आणि आपलं जे इन्स्टिंक्ट आहे त्याला खोटं पाडू नाही शकत आपण आणि आपल्याला समजून घ्यावं लागेल, की जे होत आहे ते चुकीचं असू शकतं किंवा दुर्लक्ष करणं हे खूप कठीण होऊ शकतं मुला-मुलींसाठी मोठं झाल्यानंतर. त्यानंतर असं आपण लक्षात घेऊ शकतो, की एखादी व्यक्ती, मोठी व्यक्ती जर आपल्या लहान लेकरांसोबत खूपच खेळत आहे किंवा एकटं वागण्याचा प्रयत्न करत आहे, एकटं राहण्याचा त्यांच्यासोबत प्रयत्न करत आहे, तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्यापासून वाचून राहणं, सावध राहणं खूप जास्त गरजेचं होऊन जाते. आणि असं होऊ शकतं, की तुम्हाला वाटेल, की का बरं ही माहिती त्यांना द्यावी आणि त्यांना घाबरावं.
तर त्यांना असं आपण चांगले रिस्पेक्टफुली सांगू शकतो, की जनरली जगात लोकं चांगलेच असतात सगळे. पण असे काही वाईट वृत्तीचे लोकं असतात या जगात, जे तुम्हाला हार्म करू शकते, ज्यांच्या डोक्यात बिमारी असते आणि ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर आपल्याला फक्त त्यांना थोडं सावध करायचं आहे. त्यांना घाबरवायची काहीही एक गरज नाही. आता ओके टच कोणता आहे हे आपल्याला समजावं लागेल. जसं कोणता व्यक्ती तुम्हाला असं लहान मुला-मुलींना असं पॅट ऑन द बॅक म्हणजे तुम्हाला शाबासकी देऊ शकतं, तुमच्या डोक्यासोबत असं खेळू शकतं. दॅट इज फाईन. असं वगैरे करू शकतो. दॅट इज नॉर्मल. पण जर कोणी असं व्यक्ती करत आहे तुमच्यासोबत जे तुम्हाला थोडं स्ट्रेंज वाटते किंवा थोडं वाईट वाटते किंवा असं घाबरल्यासारखं वाटते, तर ते आपण नाही करू द्यायचं त्यांना. लवकरात लवकर आई-बाबांना जाऊन सांगून द्यायचं. कधी-कधी होऊ शकतं, की लहान मुला-मुलींना असं वाटेल, की आपलीच काहीतरी चुकी आहे जे आपल्यासोबत असं घडत आहे आणि हे वाटणं नॉर्मलच असतं. कारण लहान वयी आपल्याला समजत नसतं, की आपल्यासोबत काय होत आहे, काय नाही आणि आपण स्वतःलाच दोषी ठरवून घेतो आणि जे होत आहे त्याच्यासोबत चालत असतो. तर पॅरेंट्सना हे सांगणं गरजेचं होऊन जातं, की तुम्ही नाही म्हणू शकता तुमच्यासोबत जे होतं. तुमच्याजवळ चॉईस आहे, की तुम्ही नाही म्हणू शकता. तर हे एक आपण त्यांना नक्कीच गोष्ट सांगली पाहिजे. व्हिक्टिम्स जे असतात चाइल्ड सेक्शुअल अब्यूजचे ते अशा फॅमिलीमधून येतात, जे फॅमिली डिस्फंक्शनल आहे किंवा ज्याच्यात सतत भांडणं होत राहतात. तर आपल्या जे इनर कॉन्फ्लिक्ट्स आहेत फॅमिलीच्या ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत राहणे हे खूप गरजेचं होऊन जाते आणि त्याच सोबत आपण लोकांसोबत चांगलं वागणे आणि भांडणं कमी करणे आणि फॅमिलीमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट्स होत आहे, भांडणं होत आहे त्याच्यासोबत सोडवून ते डिस्फंक्शनल फॅमिलीला एक चांगलं फॅमिली बनवण्याचा प्रयत्न करणे गरजेचं होऊन जातं. तर नक्कीच आपण हे लैंगिक शोषण थांबवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या मुला-मुलींना शिक्षित करू. धन्यवाद.